आज आपण बनवणार आहोत अंडा बिर्याणी। तर अशी डिश जी की सर्वांना खूप 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 आवडते। तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सोनालीज किचन व्लॉग्स मध्ये। ती ही अशी खास बिर्याणी जी की घरातल्यांना सर्वांना आवडते, लहानांपासून मोठ्यांपर्यंत। तर सुगंधी बासमती भात, खमंग अशी अंडी आणि घरगुती मसाल्यांची अफलातून सांगड। तर ही रेसिपी ट्राय केल्यानंतर तुम्ही नक्कीच म्हणाल की रेस्टॉरंटची काय गरज आहे आता। तर चला अजिबात वेळ न दवडता रेसिपीकडे वळूया। तर अंडा बिर्याणी बनवण्यासाठी आपल्याला 4 ते 5 अंडी छान अशी कुकर मध्ये उघडून घ्यायची आहेत। अंडी उकडताना कधी पण त्यामध्ये जर मीठ टाकलं तर अंडी सोलताना त्रास होत नाही आणि अंड्याची सालं खूप पटपट निघतात, म्हणून कधी पण मीठ टाकून अंडी उकडून घ्यायची। अंडी शिजेपर्यंत आपण तांदूळ घेऊया। यासाठी मी 1 वाटी बासमती तांदूळ वापरलेला आहे आणि कोणतं पण किती प्रमाण घेऊ शकता तुम्ही, फक्त जे प्रमाणाने तांदूळ घेताल त्याच प्रमाणाने पाणी वापरा, म्हणजे सोपं पडेल। आता हे अर्ध्या तासासाठी आपल्याला भिजत ठेवायचे आहे तांदूळ साइडला। अंडी मस्तपैकी सोलून घेतलेली आहेत मी। आता एका पॅन मध्ये शॅलो फ्राय करून घेऊया। यासाठी पॅन मध्ये तेल टाकले, लाल तिखट टाकलं, हळद आणि अंडी टाकायची त्यामध्ये आणि याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं। आता चवीनुसार म्हणजे थोडंसं मीठ टाका, म्हणजे खाताना आळणी लागणार नाहीत अंडी। आता थोडंच टाकायचं। आता ही फ्राय झालेली आहे, त्याला साईडला ठेवून घेऊया। आता इथे मी जाड बुडाचा कुकर घेतलेला आहे, तुम्ही पातेलं देखील वापरू शकता। त्यामध्ये मी जी तेलाची पळी असते त्या पळीने 4 चमचे तेल घेतला आहे। आता आपल्याला इथे कांदा छान असा फ्राय करून घ्यायचा आहे, तुम्ही डीप फ्राय देखील करू शकता। इथे मी 5 मीडियम साईजचे कांदे असे उभे कापून घेतलेले आहेत। हे आपल्याला छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत। या कांद्यामुळेच बिर्याणीला खूप छान अशी टेस्ट येणार आहे। या कांद्यामध्ये मी अजिबात मीठ वगैरे टाकलेलं नाहीये, जसा कापला तसाच टाकलेला आहे। आणि कांदा फ्राय करताना गॅसची फ्लेम फुल ठेवायची, म्हणजे तो मऊ पडत नाही। कांदा छानपैकी फ्राय होण्यासाठी 8 ते 9 मिनिटं लागतात आणि हे सारखं परतवत राहायचं, नाहीतर कांदा करपून जाईल, याची नक्की काळजी घ्या। आता तळलेला कांदा छानपैकी प्लेटमध्ये काढून घेऊया आणि साईडला ठेवून देऊ। आता त्याच कुकरमध्ये बिर्याणी करायची आहे आपल्याला। तर मी यातलं थोडंसं तेल साईडला केलं आहे, नंतर कमी पडल्यास टाकेल। आता यामध्ये आपल्याला खडे मसाले ॲड करायचे आहेत। हे बघा दाखवले ते मसाले ॲड करायचे। इथे विलायची मी फोडून घेतलेली आहे, त्यामुळे खूप छान अशी फ्लेवर येणार आहे बिर्याणीला। आता इथे 1 मीडियम साईजचा टोमॅटो ॲड केलेला आहे मी। टोमॅटो जास्त टाकू नका, आपण यामध्ये दही पण टाकणार आहे, तर बिर्याणी आंबट होईल खूप जास्त। आता इथे 7 ते 8 मिरची ॲड केलेल्या आहेत आणि आपण तळलेला कांदा पण ॲड केलेला आहे। बिर्याणीच्या वर गार्निशिंग करण्यासाठी साईडला थोडासा कांदा ठेवला आहे मी। हे छान असं 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे आपल्याला। आता यामध्ये 1 चमचा मी आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकत आहे। याला 2 मिनिटं छान असं परतून घ्यायचं आहे। आता सुके मसाले ॲड करू। बिर्याणी मसाला, दालचिनी पावडर, चिकन मसाला, किचन किंग मसाला, धने पावडर आणि लाल तिखट। हे मसाले कमी जास्त तुम्ही करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे, पण बिर्याणी मसाला नक्की घाला, यामुळे खूप छान फ्लेवर येतो। आता थोडीशी कोथिंबीर आणि इथे मी अर्धी वाटी दही घेतलेला आहे। हे मीडियम आंबट दही आहे, जास्त आंबट नाहीये। पण दही घालण्यापूर्वी आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची, नंतर दही घालायचे आणि दही टाकण्यापूर्वी छानपैकी फेटून घ्यायचे। आता मी सध्या गॅस बंद केलेला आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण मसाल्यामध्ये। दही मिक्स झालेलं आहे। आता गॅसची फ्लेम चालू करूया, असं केल्यामुळे दही फुटत नाही। आता हा मसाला आपल्याला 3 ते 4 मिनिटं लो फ्लेमवरती छान असा शिजून घ्यायचा आहे। यावरती मी कुकरचं झाकण ठेवणार आहे। कुकरचं झाकण मी लावलेलं नाहीये, फक्त ठेवलंय, नाही तर शिटी वगैरे करून घेताल तुम्ही। हे बघा तेल वेगळं झालंय, मसाला खूप छान परतला गेलाय। आता यामध्ये तांदूळ ॲड करूया। तांदळाचं पाणी मी साईडला करून घेतलं आहे। आता तांदूळ मिक्स करून घ्यायचे। 2 मिनिट हाय फ्लेमवरती परतून घ्यायचे, म्हणजे मसाल्यांचा फ्लेवर उतरतो तांदळामध्ये। आता यामध्ये आपल्याला पाणी ॲड करून घ्यायचे, म्हणजे जेवढे तांदूळ त्याच्या 1.25 पट पाणी घातलेलं आहे मी। पाण्याचं प्रमाण योग्य घालायचं, नाहीतर बिर्याणीचा भात होतो। 2 वाटी पाणी घालायचं नाही, कारण की आपण यामध्ये दह्याचा वापर केलेला आहे, त्यामध्ये मॉइश्चर असतं। चवीनुसार मीठ टाकायचं, मिक्स करायचं आणि तांदूळ भिजवल्यामुळे पण कमी पाणी लागतं। आता अंडी सोडून घेऊया यामध्ये। बघा किती सुंदर कलर आलेला आहे अंड्यांना।
शॅलो फ्राय केल्यामुळे। आता यावर थोडंसं गार्निशिंग करून घ्यायचं। इथे मी कोथिंबीर टाकणार आहे, तुम्ही पुदिना देखील घालू शकता। तळलेला कांदा, यामध्ये पण थोडासा कांदा मी अजून ठेवलेला आहे। आता कुकरचं झाकण लावून याच्या 2 शिट्या करून घ्यायच्या आहेत। फक्त 2 शिट्या करायच्या फुल फ्लेमवरती, अजिबात बारीक गॅस करायचा नाही, गॅसची फ्लेम फुलच ठेवायची आणि 2 शिट्या होऊ द्यायच्यात। कुकर छानपैकी थंड होऊ द्यायचा, याची पूर्ण वाफ जाऊ द्यायची, नंतरच आपण कुकरचं झाकण खोलायचं, म्हणजे तांदूळ खूप चांगल्या प्रकारे शिजला जातो। हे बघा, खूप छान असा वास सुटलेला आहे आणि अगदी अशी पाहिजे तशी बिर्याणी झालेली आहे। पाण्याचं प्रमाण पण अगदी योग्य झालेलं आहे, अजिबात चिकल वगैरे झालेला नाही आणि खाली पण तळायला लागलेली नाही बिर्याणी। तुम्हाला दाखवेलच मी। तांदूळ पण शिजलाय का नाही चेक करूया। हे बघा, खूप छान असा मोकळा आणि सुटसुटीत भात झालेला आहे। आता लगेच सर्व करून घेऊया। गार्निशिंगसाठी इथे तुम्ही तळलेला कांदा, पुदिना, कोथिंबीर, थोडंसं दूध किंवा केशर देखील घालू शकता, लिंबाचा रस घालू शकता किंवा 1 चमचा तुपाचा देखील वापर करू शकता। पण आमच्या घरात माझ्याशिवाय कोणी तूप खात नाहीत, आमच्या अहोंना अजिबात तूप आवडत नाही, म्हणून मी इथे तूप टाकलेलं नाहीये। तुम्ही नक्की टाका। आणि सगळं किचन असं बिर्याणीच्या वासाने भरभरून गेलं आहे। त्यामध्ये हा बुंदीचा रायता पण बनवलेला आहे मी। तर मंडळी, ही झाली आपली खास घरगुती अंडा बिर्याणी तयार। यासोबत कांदा लिंबू तर हवंच आहे। जर तुम्हाला मसाले जास्त आवडत नसेल तर मसाल्याचं प्रमाण कमी देखील करू शकता, पण टेस्टमध्ये अजिबात फरक पडणार नाही। खूप छान बिर्याणी लागते, तर नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला जवळून दाखवते, हे बघा कशी फुकर सोडत आहे बिर्याणी आणि तळाला तर अजिबात चिटकलेली नाहीये, म्हणजे आपण जे पाण्याचा वापर केलेला आहे ते अगदी योग्य आहे। याचप्रमाणे जर तुम्ही बिर्याणी केली तर कधीच बिघडणार नाही आणि अजिबात तेलकट नाही झालेली आहे। तुम्ही बघू शकता, तेलाचा खूप कमी वापर झालेला आहे। या बिर्याणीमध्ये फक्त कुकरमध्ये बनवल्यामुळे कलर वेगळे दिसत नाहीत आणि पातेल्यात बनवल्यास कलर दिसतात, एवढाच फरक आहे। नाहीतर टेस्टला अजिबात कॉम्प्रोमाइज करत नाही ही बिर्याणी, खूप छान लागते। एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की बिर्याणी कशी झाली होती। तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सोनालीज किचन व्लॉग्सला नक्की सबस्क्राईब करा। तर तुम्ही ही बिर्याणी कधी बनवणार आहात हे कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका, मी तुमच्या कमेंटची वाट बघत आहे। हे बघा, आमच्या अहोंना तर अजिबात दम निघत नाहीये, ते लगेच ताट घ्यायला आलेले होते, पण त्यांना माहीत नव्हतं की कॅमेरा चालू आहे। तर चला टेस्ट करून बघूया। रायता पण मी हा घरीच बनवलेला आहे, रायत्यासोबत बिर्याणीची चव खूप छान लागते। तर या मंडळी, तुम्ही पण जेवायला।